हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर सकाळ सकाळचा पहिला चहा चालू आहे आणि इकडे दूधसुद्धा तापवायला मी ठेवले. रात्री तर तापवलं होतं, पुन्हा एकदा आता सकाळचं तापवायला पाहिजे, कारण ते मी रात्री बाहेरच ठेवलं होतं, फ्रीजमध्ये काय ठेवलं नाही. आता मिस्टरांनी मला चहा घेणार. आता आंघोळ वगैरे सगळं माझं झालेलं आहे, म्हणजे आंघोळच झालेली आहे, बाकी काही नाही. आत्ताच कामाची सुरुवात चहानीच झालेली आहे. आणि आज आहे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला सर्वांनाच. तर काय सुचत नव्हतं सकाळीच काय करायचं स्वयंपाकाचं, त्यामुळे थोडंसं काय केलं, पहिला क्लिनिंगचंच काम करून घेऊया म्हटलं. टेबलावरचे पहिला मी काय करते, काय कचरा असेल घाण वगैरे सगळं खाली पडते आणि मगच लोटायचं म्हटलं. तर टेबल खुर्च्या सगळं पुसून मी आलेली आहे आणि सोबतच म्हटलं आता डाळ भात तरी लावावा, काही सुचेना झालेलं. म्हणजे भाजीला काय करायचं आणि चपातीला तर कणिक मळायला आज पीठ पण नव्हतं. काल आता मिस्टर गेले होते, मुलगा पण बराच वेळ रात्री आला, मग कसं सांगणार कोणाला, मग गप्प बसले. तर आज संपले म्हटलं रांत्यात, आणि आज तर सुट्टीच आहे दोन्ही मुलांना, त्यामुळे दोघांपैकी एकजण कोणतरी घेऊन येणारच. आणि पाणी पण आणायचं आहे, त्यामुळे मोठा मुलगा जाऊन घेऊन येईपर्यंत म्हटलं तर काहीच करता येणार नाही. तात्पुरतं म्हटलं भात आणि डाळ, म्हणजे डाळीची आमटी आम्हाला नेहमीच लागते कॉमन असल्यामुळे, तीच आता हे करूया म्हणून मी डाळ शिजवायला ठेवली. आणि पाण्याचा टँक दुसरा थोडासा राहिलेला, तो म्हटलं पहिला ह्या मोठ्या दुसऱ्या राहिलेल्या टँकमध्ये वतून ठेवलं की तो मुलगा घेऊन जाईल मोकळा केल्यानंतर. तर तो उठायचा आहे, आंघोळ वगैरे करायचं आहे, त्याचं सगळं आवरलं की मी जाऊन घेऊन येईल तो पीठ आणि आपलं पाणी. एकदा पाणी घेऊन येईल आणि एकदा पीठ घेऊन येईल. तर चला, दोघांची म्हणजे तिघांची, मिस्टरांची पण आंघोळ अजून व्हायचीच आहे. तेवढ्यात माझी थोडीफार भांडी पडलेली रात्रीची, तीसुद्धा मी काढली. इकडे डाळ भात होईपर्यंत बाकीचं काय राहिले उरले सुरले क्लिनिंगचं. तर इकडे टेबल जे काय आमचं डायनिंग टेबल म्हणून यूज करतो आम्ही, म्हणजे हा जुनाच टेबल आहे ॲक्च्युली, आणि खुर्च्या पण जुन्याच आहेत. असंच आम्ही ठेवले. अजून म्हणजे डायनिंगचं जे काय आहे ते काम राहिलेलं आहे, बरंचसं काम राहिलं आहे तसं घराचं, त्यामुळे जुनंच अजून वापरतोय. तर इथे थोडं थोडं बघा चहा वगैरे जेवलेलं असतं, थोडे डाग पण पडलेले असतात, तर त्याच्यावर मॅट्स टाकलेलं आहे, तेच मी पुसत होते. जे नको आहे ते काढून टाकते रोजच्या रोज, कारण रोज नाही काढलं तर चिकट चिकट असं धरतं आणि सगळं घासल्याशिवाय का उपयोग होत नाही. तर आता रोजच मी असं करते, ओलं कापडाने काय करते पुसून काढते. तर खुर्च्यावर पण बारीक बारीक धूळ पडलेली असते, ती सुद्धा ओल्या कापडाने असं सिंपल असं पुसून घेत होते, जेणेकरून हा जो काही किचनचा किंवा हॉलचा जो काही एरिया आहे तो क्लीन दिसतो. एवढं जरी केलं तरी त्यानंतर सगळं मी लोटून काढलं, सगळ्या खोल्या, हॉल, किचन. खोल्यापेक्षा आमचा हॉल आणि किचनच मोठा आहे, त्यामुळे वेळ जातो भरपूर लोटायला. म्हटलं आता तिघांचं आंघोळ होईपर्यंत ही क्लिनिंगची ॲटलिस्ट कामं होतील. जेवण नसताना म्हटलं तर हे तरी करायलाच पाहिजे, 1 तास तरी जातोच लोटून, भांडी वगैरे घासून. भांडी ॲक्च्युली घासलेली आहेत, आता झालं की मग काय फरशी पुसून धुणंच राहणार आहे. तर इकडे मी आलेली आहे बेडरूममध्ये. तर मिस्टरांचं माझं तेवढं पांघरून अंथरूण वगैरे राहिलं होतं काढायचं, त्यामुळे तेच काढत होते मी. आणि इकडचं काढलं की मग ही पण खोली लगेचच्या लगेच मी लोटून घेणार. आता कसं अजून थंडी आहेच, तसं म्हणायला गेलं तर कालपासून म्हणजे 13 तारखेपासून तरी कमी आलेली आहे, भोगीच्या ह्याच्यापासून दिवसापासून. पण इथे पाठीमागं ओढा असल्यामुळे भरपूर थंडी वाटते रात्रीची, म्हणून 3-3, 4-4 पांघरून अजूनपर्यंत आम्ही घेतो सगळेजण. तर मिस्टरांना तर काढता येत नाही, मला तर हातानं होत नाही, तरीसुद्धा आता हळूहळू व्हायला लागलं आहे. तसं मी माझं तरी पांघरून काढते आणि हे मिस्टरांचं पण काढते. आता सगळं बेडशीट वगैरे धुवायची आहेत. आता बघूया, उद्या परवा दिवशी आता हे बेडशीट वगैरे चेंज करेन मी आणि धुवून टाकेन. आजच्या पुरतं 1-2 दिवस तरी सण आहे, तर सणाचं काय धुणं बिणं काय काढणार नाही आहे, असंच आता 2 दिवस काढणार. तसेच तर हा मिस्टरांचा दिलेला बेल्ट आहे, तो इथे आहे, टाकून गेलेले आहे त्यांनी आंघोळीला. चला, तर माझं सगळं इथलं आवरून झालं आणि बघितलं तर आता अजून भात पण शिजलेला नाही, डाळ पण शिजलेली नाही. म्हटलं तर बाहेर फुलं कुठली कुठली आहेत ती तरी बघून या आजच्या दिवसाची फेरफटका म्हटलं. आणि मगच मी नाश्त्याला आणि जेवण तर काय नंतरच होईल,
आणि फरशी पुसल्यानंतर तर गुलाबाची किती सुंदर फुलं आली होती. त्यांनी आज हिची जास्वंदाची डब्बल जास्वंद आज फुललेलं आहे. 2 एकमेकांच्या सोबत आहेत आणि ही सुद्धा फुले बघा आपली जास्वंदाची भरपूर अशी याच झाडाला येतात आणि हे कधी तर येणारं फूल आज आलेलं आहे. छान असं दिसत होतं. तर मिस्टरांनी गजरा आणलेला आहे आणि पॅटीससुद्धा खायला आणले होते भूक लागली होती म्हणून. आणि थोड्या भाज्या पण आणल्या. तर आट्टा संपलेला तर नेचर फ्रेश कंपनीचा हा आट्टा घेऊन आलेले आहेत. आणि दुपारच्या जेवणाला मी ही वांग्याची भाजी आणि सॉफ्ट होतात ह्या आट्याच्या चपात्या बघूया म्हटलं. आणि मागं आणलेलं ते काय एवढ्या खास आल्या नव्हत्या. 2च किलो आणलं होतं त्यामुळे संपवला. आता हे भांडं मी कशासाठी घेतले ते काय करणार ते नक्की व्लॉग शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल. तर थोडं काय करत होते त्यामध्ये मी पाणी घालत होते. माझ्याजवळ गुलाबाचं फूल 2 दिवस पडूनच होतं. आता त्याचा यूज करूया म्हटलं. छान असं त्याच्या पाकळ्या काढून मी पाण्यात टाकणार आणि त्यानंतर बघूया काय रिझल्ट येतो ते. आता मिस्टर काय केलेत, आणलेत पॅटीस खाल्लेत आणि झोपलेत. एवढी गाढ झोप त्यांना लागली. आता उठू पण वाटेना. तर जेवायला उठा म्हटले की आणि त्यांना विश्रांती पण मिळायची नाही. म्हणून म्हटलं आता माझं काय तर दुपारचं चालू होतं. जेवण तर सगळंच झालंय. चपाती, भाजी, भात, आमटी. भात आमटी तर मगाशीच झाली होती आणि आता वांग्याची भाजी, चपाती. आम्ही तिघांचं तर जेवून झाले. तर उठतील तेव्हा उठतील. आता हे आमच्या झाडाचं सगळं आहे बघा ओरिजिनल फुलांचं असं छोटंसं डेकोरेशन मी केलेलं आहे. आवडलं असेल नक्की लाईक कमेंट करा. आवडला असेल असं म्हणून. तर आता मकर संक्रांतीचं काय करायचं म्हणून असं छोटंसं टेबलावरती डेकोरेशन केले आणि छोट्या वाटीत मी तिळगुळ वाटण्यासाठी काढून ठेवले. आता मिस्टर उठल्यानंतर पहिला जेवण झाल्यानंतर मग वाटण्याचा कार्यक्रम करूया म्हटलं. आता उठलेली आहे. चहा वगैरे झालाय. जेवण पण घेतल्यात, औषध खाल्ल्यात. तर मोबाईल घेऊन बसल्यात. तेवढ्यात म्हटलं आता भांडी घासूया. कारण दुपारी झोपलेलं असतात आणि आपण खाडखुड करून पेशंटला उठवायचं. त्यांना पण दुखत होतं म्हणून झोपलेले उगाच काही झोपत नाहीत. म्हणून म्हटलं आता काय करायला नको. तर उठल्यात. आता 5 वाजलेले आहेत. म्हटलं भांडी वगैरे संध्याकाळी स्वयंपाकासाठी लागतील ती थोडीफार पडली होती. दुपारच्या जेवणाची सकाळच्या नाश्त्याला मी आज शिरा बनवला होता गोड. कारण आज काय पोळ्या पण केलेल्या नाहीत. कारण आज एकादशीमुळे आमच्या घरी काही पोळ्या वगैरे बनत नाहीत. त्यामुळे काय समजेना मला काय करायचं नेमकं. मी स्वयंपाकच करून टाकला. सकाळचा वेगळा आणि संध्याकाळचा वेगळा. म्हटलं तर काय होईल ते होईल. तर हा बघा टॉप 3 वर्ष काय 4 वर्ष झाले असतील या टॉपला. ऑनलाईन घेतला होता. कसा दिसतो ते देखील कमेंट करून सांगा. ब्लॅक तर आमच्यात घालायचंच नाहीत पण आज मी घातलाय. तर मिस्टर उठून काय केलं, जेवून झाल्यानंतर पाणी मारायला लागल्यात बाहेर झाडांना. आणि 2-3 दिवस झालं मारलं नव्हतं. तर पाईपनं मोटर लावली आणि मारत आहेत बाहेर पाणी. आणि असे 2 दिवे मी आज दारामध्ये लावलेले आहेत. मकर संक्रांत असल्यामुळे वेगवेगळ्या सणांना मी असे दिवे लावतेच बाहेर नेहमी दारात. आणि ही कालचीच रांगोळी आहे. मी काय आज काढली नाही दुसरी, तीच ठेवल्या. आणि आता कांद्याची पात कसं सुगड पुसताना आणली होती आणि तसंच ठेवल्या. म्हटलं आता उगाच पिकून आणि खराब व्हायला नको. आणि मुलांना तरी फार आवडते म्हणून म्हटलं आता संध्याकाळी स्वयंपाकाला हीच करूया. आणि आमटी तर आहे, भात लावलाय मी आणि चपाती आणि कांद्याची पात करेन आता. गोड म्हटलं तर सकाळी शिरा झालायच नाश्त्याला. त्यामुळं गोडापैकी एक प्रकार ते झालाय. पोळ्या नसेनात का म्हटलं तो तरी झालं संक्रांतीचं. आणि पोळ्याच करायची नाहीत म्हणलं काय करणार प्रश्नच होता माझ्या पुढे. तर हा गजरा मिस्टरांनी घेऊन आले होते. म्हणाले संध्याकाळी तू घाल. तर नुसतंच आता टॉप आणि शर्टवर म्हणजे शर्ट आणि पॅन्टवर कसं घालायचं म्हणून म्हटलं आता टॉप तरी घालूया म्हणजे त्याला छान सुटेबल दिसेल. आणि हा 3-4 वर्षापूर्वी मला माहीतच नव्हता हा ब्लॅक कलर आहे. ते आजच काढला मी. कारण कसा बसतोय दिसतोय हे बघायचं होतं. जर फिटिंगला वगैरे करायचं असला तर करून घेईन. मग घातला तर परफेक्ट अगदी बसलाय. आणि ब्लॅक तर घालायचं नसतं पण आजच्या दिवशी कुणालाही ब्लॅक कलर घातला तर चालतो. म्हणजे काळ्या रंगाचे कपडे घातले तरी चालतात. आणि आयुष्यात मी पहिल्यांदाच काळ्या रंगाची आज घातली असतील कपडे अंगामध्ये. मिस्टर पण म्हणाले ब्लॅक तू कधी आणि घेतलीस, आता तुम्हीच मागवला होता. ते पुढची डिझाईन त्यांना दिसत होती
पाठीमागे पूर्ण ब्लॅक आहे ते त्यांना दिसलंच नसावं कदाचित ऑनलाईन असल्यामुळं. आणि ग्रेमध्ये वगैरे असं दिसत होतं आणि आलंय ते आता घालूया म्हटलं आजच्या दिवशी चालतं, खपतं. आज घातलेलं कुणाला नसतं म्हणजे चालत नसतो त्यांच्यासाठी सुद्धा आज म्हणजे सुटेबल असतो किंवा सुपळ असतो तो कलर. त्यामुळे आता एक तासभर तरी संध्याकाळचा स्वयंपाक करताना तरी घालूया. तर तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम आम्ही चौघांनीच घरच्या घरी छोटासा केला आणि रिकामं झालो. कोण द्यायला येत नाही आणि कोण घ्यायला येत नाहीत. तिळगुळ आम्ही कसं छोटं असताना छान असं नटून गल्लीमध्ये सगळीकडे वाटत होतो. तसं एवढी काय लहान मुलं म्हणजे पणापासून मुलांना आमच्या काही सवय नाही. त्यामुळे आमचं आम्ही चौघंजण एकमेकांना देतो आणि शाळेत काय असेल ते कार्यक्रम करतात. आता ही दुधाची पिशवी येऊन पडली होती बाहेर म्हटलं तापवून लगच्या लगेच ठेवूया. आणि जे काही मी गुलाबाचं फूल घातलंय ते आमच्या बाहेरच्या बागेतलंच आहे. मिस्टरांनी काढून दिलं तेच मी घातलंय. आजचा व्लॉग इथे सेंड करते. थँक यू सो मच.